एक अच्छी राजनीति तब होगी जब इलेक्शंस जाति धर्म के नाम पे न हो, सड़क पे हो, पानी पे हो, बिजली पे हो। आज जर आपल्या देशामध्ये पाहिलं तर बीजेपीची सत्ता आपल्या देशामध्ये गेली 10 वर्ष या गोरगरीब शेतकऱ्यांच्या उरावर थया नाचत आहे। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की येणाऱ्या काळात कोणती सरकार येईल, काँग्रेस, बीजेपी की आम आदमी? सगळ्यात मोठा प्रश्न आज साऱ्या देशासमोर पडलेला आहे की येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये कोणतं सरकार देशासमोर उभा राहणार आणि कोणतं सरकार देशाचा राज्यकारभार चालवणार, हा सतत प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला आहे। तर मित्रांनो, आज जर आपल्या देशामध्ये पाहिलं तर बीजेपी जो भारतीय जनता पार्टी नावाचा जो पक्ष आहे, ज्याचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, हे फक्त देशाचं जे काही राजकारण आहे ते फक्त जातीवादी आणि धर्मवादी राजकारण करत आहेत। जर येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये जर आपल्याला काहीतरी नवीन अधिसूचना आणायची असतील, जर नवीन काहीतरी विकास करायचा असेल, जर देशामध्ये काहीतरी चांगली जागतिक पातळी आपल्या देशाला चढवायची असेल, तर आपल्याला फक्त आणि फक्त जातीवादी धर्मवादी राजकारण आपल्याला सोडलं पाहिजे। या बीजेपी पक्षाचं फक्त एवढंच चाललेलं असतं, राजकारण म्हणजे धर्माच्या नावावर, राजकारण म्हणजे जातीच्या नावावर, जातीच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण चालू नये। कारण प्रत्येकाला या देशामध्ये राहण्याचा हक्क आहे, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन, बौद्ध, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला या देशात राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार आहे। मग जर देशामध्ये हिंदूची संख्या जास्त असेल तर हिंदूचा प्रधानमंत्री आल्याने त्याला निवडून देऊ नका, आणि जर मुस्लिम संख्या जास्त असेल तर मुस्लिम धर्माचा पंतप्रधान निवडून देऊ नका। या जगामध्ये, या देशामध्ये कोणत्या जाती धर्माचे लोक आहेत हे पाहू नका, तर आमचा विकास करणारा नेता महत्वाचा कोण आहे हे पहा आणि मगच मतदान करा। येणाऱ्या काळात जर आम्हाला एक चांगलं शासन निवडायचं असेल, येणाऱ्या काळात जर आम्हाला चांगलं सरकार निवडायचं असेल, तर फक्त जात आणि धर्म विसरून मतदान करावं लागेल, तरच आपल्या देशाचा विकास घडेल। मित्रांनो, बीजेपीचे जर पाहिलं तर फक्त बीजेपीचे पंतप्रधान असो, नेते असो, खासदार, आमदार, सरपंचापर्यंत बीजेपीचे नेते फक्त 5 ते 6 गोष्टीवर बोलतात। मग त्या कोणत्या? बीजेपी के नेताओं से कहा जाए तुम 2 मिनट बोल लो, एक पाकिस्तान, एक मुसलमान, एक राम और एक धर्म, इन 6 शब्दों पर रोक लगा। मग याच त्या गोष्टी ज्या तुम्ही आता ऐकल्या त्या म्हणजे कोणत्या? राम, धर्म, जात, आतंकवाद, मुस्लिम आणि पाकिस्तानी, या 5-6 गोष्टीवरच ते फक्त बोलू शकतात। पण ते कधी महागाईवर, ते कधी बेरोजगारीवर, तर कधी त्या मणिपूर 3 महिने जळत राहिलं तर त्या मणिपूरवर आपले पंतप्रधान एक शब्द सुद्धा काढत नाहीत। पण हे मुसलमान आहेत, मुसलमानांचं या भारतात काम नाही, अशा प्रकारचं विधान सुद्धा हे करतात। पण यांचं हे चुकीचं आहे। आता येणाऱ्या काळात आम्हाला असल्या बोलणाऱ्या नेत्यांना आम्हाला पुढे न्यायचं नाही, तर आम्हाला प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणाऱ्या किंवा गरिबांना विकास करणाऱ्याच पंतप्रधानांना पुढे न्यावं लागेल। आता तुम्ही पाहिलं तर मणिपूर जळालं, पण त्या मणिपूरवर आमच्या पंतप्रधानांनी एक शब्द सुद्धा काढला नाही। पण हे काँग्रेस आणि ध्रुव राठी नावाचा एक युट्यूबर, याची पत्नी मुसलमानाची आहे, हे काँग्रेसवाले सगळे एकत्र मिळून आहेत, अशा प्रकारे सांगून लोकांचा ब्रेन वॉश केला जातोय। मी गेल्या 2-3 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता, तो म्हणजे ब्रेन वॉश ऑन व्हॉट्सअप। डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक सुद्धा दिली आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पुन्हा तो व्हिडिओ एकदा नक्की बघा। मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्यानुसार ध्रुव राठीने सुद्धा सांगितलं होतं की यांचं फक्त जाती आणि धर्मापुरतं राजकारण केलं जाते, आणि येणाऱ्या काळात धर्मवादी, जातीवादी आम्हाला नेते निवडायचे नाहीत, तर आम्हाला फक्त कल्याणकारी राज्य आणणारे नेते आम्हाला निवडले पाहिजेत। धन्यवाद।